नको लावू थोडस ना झोपू दे ना. 7 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. डॉट चेंडू काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल सुंदररित्या गोलंदाजी करतोय मनोहर. आपल्या संघासाठी 7 धावा होत आहेत. ब्लॉक मध्ये चेंडू होता. 1 धावसंख्या होते 8. कुठेतरी कलोते मोकाशी संघाचं बॅड लक असं आहे की 2 चषकावरती नाव करताना राहिलेले आहेत नाईट मध्ये. एक पळसदरीमध्ये एक बॉल 6 असताना षटकार मारलाय आणि स्वतःच्या होम ग्राउंड वरती सुद्धा तिसऱ्या राऊंड मध्ये पराभूत झाली होती. आणि पंचांचा 16 चेंडूचा इशारा. धावसंख्या होते 94. धावसंख्या होते 9. आणि आता तिसरी त्यांची नाईट असेल टुर्नामेंट. कुठेतरी आजच्या दिवसामध्ये शिवनगर मोपडा याच्या जागी त्यांना री एंट्री भेटली होती आणि व्हाईट कार्ड एंट्रीचा फायदा घेताना विजय सावंत. आणि विजय सावंतच्या बॅट मधून येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धाव संख्या होते 15. चला नवीन गोलंदाज येतोय. शेवटची मॅच आपण 2 षटकाची एकच एंडने खेळवायची आहे. पंच शेवटची मॅच आपण एकच एंडने खेळवायची. सेकंड मॅच लास्ट जी शेवटची मॅच असेल ती. कारण या एंड मध्ये थोडासा टाइम वेस्ट होतोय. 15 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू होते कॅच होण्याची संभावना आणि ते चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होत आहे. कुठेतरी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवताना आणि ते 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 17. बॉलर नेम काय? रवी इथे गोलंदाज. 17 धावा झालेले आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि स्ट्राईकला येतो राजू. इथे उंचावणा मारला चेंडू आणि इथे सुंदर इथे क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत 2 धावा 3 धावा. 3 या धावसंख्ये सगळी धावसंख्या होते 20. कुठेतरी कलोते मोकाशीचे पाटील तिथे मॅचचा आनंद घेताना आणि उंचावण मारलाय चेंडू इथे कॅच ड्रॉप होताना कुठेतरी मोठ्या फलंदाजाला जीवदान देताना धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या होते 22. कुठेतरी या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा करणे गरजेचे आहे. विजय सावंत या फलंदाजाला
आणि ते ऑफसाईडच्या दिशेने मारलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव, एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 23. शेवटचे काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 23 धावा झाल्यात. कुठेतरी एखादा षटकार चौकार येणं गरजेचं आहे, कारण जास्तीत जास्त धावा 2 षटकामध्ये करणं गरजेचं आहे. उलटाच पद्धत चेंडू होता, चेंडू जातोय 4 धावांसाठी खणखरीत दणदणीत चौकार. धावसंख्या होते 27. चला शेवटचा चेंडू आहे. कुठेतरी खालच्या साईडला गेलाय. नंतरच्या समोरच्या एंडीचं आपण एक एंडीचं शेवटची मॅच खेळवायची. पंच 27 धावा झाले आहेत. आणि ते उंचावण मारला चेंडू, कॅच होण्याची संभावना आणि ते कॅच ड्रॉप. कुठेतरी या धावा आपल्याला मागात पडू शकतात. 2 धावा, धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या होते 29 आणि 30 धावांची गरज असेल. तीस पाय 30 नाही पटकन ते येते रे तोंडात. चला चला लक्षोबत जा आपण. अजून एक मॅच आहे आपल्याकडे. बसा विजय सावंत, जरा बसा 5 मिनिटं मग पाणी बिनी पी बाबा. चला पंच चेंडू द्यायचे ते पंच आणि शेवटची मॅच समोरच्या एंडीज खेळवायचे. संजय 2 त्या एंडीज खेळवायचे मॅच नंतर शेवटची. हा ओके, कारण लेग साईडला तर कोण पब्लिक नाही. चेंडू कारण तिकडे गेल्यानंतर आपण 30 धावा कंपल्सरी सागाची वाडीला विन. 10-15 मिनिटं. सलामीची जोडी मैदानात जाताना रवी आणि हेमंत चला 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असेल. टीम रवी स्ट्राइकला येतो. रवी नॉन स्ट्राइकला येतो. नाव काय हेमंत. रवी आणि हेमंत अशी जोड सागली सागाची वाडी संघाची. फुल टॉस मध्ये चेंडू होता. या चेंडूवरती मोठा फटका येण्याची दाट शक्यता होती सागाची वाडी टीमला. अजूनही 11 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज असेल.
सुंदर क्षेत्ररक्षण होते. गच्चाल थ्रो बॅकअप चुकीचा, तोपर्यंत 2 धावा. 3 धावा. या चुका भागात पडतात कलवते मोकाशी संघाला, कारण कलवते मोकाशी संघाचं बॅड लक खूप आहे. कारण या धावा विजय सावंत आपल्याला रोखणं गरजेचं आहे. एक एक धावा महत्वाच्या आहेत. 3 धावा झालेल्या आहेत. काही चेंडूचा खेळ बाकी असेल, 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. डॉट चेंडू. उंचावर मारला चेंडू, इथे कॅच होण्याची संभावना. कॅच ड्रॉप. चार धावा. आठ चेंडू आणि 26 धाब्याची कसर. म्हणजे या चेंडूवरती एखादा, या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. कंपल्सरी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण 30 धावा करायच्यात म्हणजे. आणि त्याच प्रकारे चेंडू येतोय 6 धाव्यांसाठी. कणकणीत दणदणीत षटकार. चला थोडस द्यायचं आतमध्ये जाऊन. चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी. धाव संख्या होती 10. दहा धावा झालेल्या आहेत. अजूनही 7 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल. आणि पुलटतमध्ये चेंडू होता आणि ते हेमंत कडनं चुकी होते आणि तोपर्यंत चेंडू अडवला जातोय आणि इथे कॅच झाली असती. 3 धावे निसंघाची धावसंख्या येते. आमचा आयोजक तिकडे तुकाराम इलाम एकदम ह्याच्यामध्ये उभे आहेत, म्हणजे काही टेन्शन नसणार आहे, कारण ते आता थोडे झोपून उठलेले आहेत, म्हणजे त्यांना टेन्शन काही नाही. आता त्यांनी आता स्टेजवर यायचं. शेवटची मॅच आहे, नंतर आपण जाताना एकटे जायचे तिकडनं. व्यायाम करतोय तो आता सध्या जरा. नाही, 13 धावा झाल्या, 17 पाहिजेत. 6 चेंडू आणि 17 धावा. कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेस. हा, 4थ्या धावेसाठी बाद झालेला आहे. रवीला स्ट्राईक आहे, म्हणजे सागाची वाडी संघाला 50-50% मॅच आहे. आणि गोलंदाज आता कोण असेल बघूया, कारण कुठेतरी लक्ष्मीपण हा गोलंदाज असतो, पण लक्ष्मीपण एखादा थोडंसं चुका होत्या कारणामुळे गोलंदाजी चेंज करण्यात येते. आणि गोलंदाज असेल सुरेश. रवीला स्ट्राईक लावतो. 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज असेल टीम सागाची वाडी संघाला. आणि रिव्हर्स अटॅक करताना इथे सक्सेसफुल होतोय बघूया. पण क्षेत्ररक्षक तिथे लावलेले प्रोटेक्शन चालू आहे तिथे आणि 2 धावा. हम्म 15 झाले. अजून 5 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. कुठेतरी विचार करून खेळणं गरजेचं, कारण फटकाच लागला होता, बॅटला चेंडू लागला होता, पण प्रॉपर टायमिंग झाला नाही. जर प्रॉपर टायमिंग झाला असेल चेंडू जातो 4 धाब्यांसाठी किंवा 6 धाब्यांसाठी. 5 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज असेल टीम सागाजीवाडी संघाला. यानंतर कुशवली संघ आपण स्टेजच्या जवळ थांबायचं आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत
रवी स्ट्राईकला 5 चेंडू 15 धावा 15 धावा 5 चेंडू. पंच संजय सरांचा स्वर चेंडूचा इशारा. धावसंख्या स्वर्णेवरती धावसंख्या होते 16. म्हणजे एक एक धाव महत्वाची. आता या 2 चेंडूवरती सागाचेवाडी संघाचं भवितव्य असेल आणि या 2 चेंडूवरती कलोते मोकाशी संघाचं असेल. पहिला चेंडू होता आणि त्या क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत एक धाव. 17 4 चेंडू 13 धावा आणि 4 चेंडू. यानंतर शेवटची मॅच एक एंडनीच खेळायची. पंच संजय सर समोरच्या एंडनीच. ऑफसाइड दिशेने मारलाय चेंडू. इथे गॅप सिलेक्शन होतंय तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि इथे 3 धावा. तिकडे आहेत सागाचीवाडीचेच प्रेक्षक आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा घ्यायच्यात. तीन चेंडू 10 धावा. म्हणजे या चेंडूवरती रवीला एखादा षटकार मारावा लागेल आणि जर बोकाशी संघाला जे काही चेंडू डॉट काढावा लागेल. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. दोन्ही संघाच्या फास्ट पोस. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा. धावसंख्या होते 21. तीन चेंडू 9 धावा. दोन्ही संघाच्या फास्ट पोस. या चेंडूवरती रवीने षटकार मारायलाच पाहिजे कारण शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने चेंडू हा फेवरेट शॉट होता रवीचा कारण गेला असता चेंडू. 6 धावेसाठी या चेंडूवरतीच मॅच क्लोज करण्याची शक्यता होती. पण चला 2 चेंडू आणि 9. चला जायचं मनोहर आपण. 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असेल टीम सागाचीवाडी संघाला. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल कारण वाईट चेंडू. पंचांकडे वाईटचा विचार येतोय. 22 म्हणजे या 2 चेंडू आणि 8 धावा. म्हणजे या चेंडूवर 2 धावा कंपल्सरी करणं गरजेचं आहे आणि कंपल्सरी चेस सापलाय. म्हणजे 2 चेंडू मध्ये 8 धावा कंपल्सरी करणं गरजेचं आहे टीम सागाचीवाडी संघाला. एक चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. चला कुशली आपण येऊन थांबायचे. आता गोलंदाजी चुकी केली तरच घरचा रस्ता असेल मोकाशी संघाचा. आणि ते 2 धाव्याने पराभूत होते